सुनेत्रा पवार यांच्याकडून बारामती पोटनिवडणुकीसाठी प्रचाराचा शुभारंभ. अजित पवारांच्या स्मृतीस्थळी अभिवादन. कंधीतील हनुमान मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ वाढवला. सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेवेळी अदिती तटकरे भाऊक. अजित पवारांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं होतं, पण आता सुनेत्रा काकींच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचं स्वप्न पूर्ण होईल. अदिती तटकरेंकडून भावना व्यक्त. आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं प्रत्येकाला वाटतं. अदिती तटकरेंच्या वक्तव्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया. सुनेत्रा पवार यांना फक्त एक पायरी ओलांडायची आहे, भुजबळांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पंढरपूरमधील सभेत पक्षात इनकमिंग भगीरथ भालके आणि तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी घेतला हाती धनुष्यबाण. पालकमंत्री नेहमी म्हणायचे, तू निवडून आल्यावर निधी कुठून आणणार, निधीसाठी पालकमंत्र्यांना लागेल. आता त्यांना सांगतो, निधी देणाऱ्या माणसाकडे आलोय. जयकुमार गोरे यांचं नाव न घेता भगीरथ भालके यांची टीका. छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांच्यात कोल्ड वॉरची चर्चा. शिवसेनेच्या आढावा बैठकीत शेजारी बसूनही दोघांनी बोलणं टाळलं. मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे नाहीच. गृहविभागाचे मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत स्पष्टीकरण. मराठा आंदोलनात आंदोलकांवर आतापर्यंत 2 टप्प्यात गुन्हे दाखल. पहिल्या टप्प्याच्या आंदोलनातील 17 तर दुसऱ्या टप्प्याच्या आंदोलनात 64 गुन्हे. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेईपर्यंत शांत बसणार नाही. मनोज जरांगे यांचा इशारा. सरकारनं शब्द न पाळल्यास मोठं आंदोलन उभारू. सरकार गुन्हे कसे मागे घेत नाही तेच बघतो. मनोज जरांगे आक्रमक. आरक्षण उपसमिती अध्यक्षांकडून मराठा विरुद्ध मराठा भांडण सुरू. मनोज जरांगे पाटील यांचा राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर मोठा आरोप. तर ओबीसींना ज्या योजना आहेत त्या मराठ्यांना का नाही, मनोज जरांगे यांचा सवाल.